नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला शेकडेवारीचा नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, जो आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर यामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते पाहायचं आहे। तर यामध्ये सीताला पास होण्यासाठी जेवढे गुण हवेत त्यापेक्षा 15% गुण शिल्लक आहेत, म्हणजे 15% गुण हे जादा मिळालेले आहेत। सीमाला 11% गुण जास्त मिळालेले आहेत। जर सीताला सीमापेक्षा 18 गुण शिल्लक असतील तर परीक्षा किती गुणांची। आता यामध्ये आपल्याला एक ट्रिक्स लावायची आहे। टक्केवारी मधला फरक किती आहे बघा, टक्केवारी मधला फरक किती आहे ते पहिला पाहून घेऊया। टक्केवारीतला जो फरक आहे आणि गुणामधला जो फरक आहे, ओरिजिनल जे गुण आहे त्यामधला जो फरक किती आहे, तर आपल्याला टक्केवारी मधला जो फरक आहे 15% आणि 11%, हा जो फरक दिसतोय आपल्याला तो 4%चा फरक आहे। आणि गुणामध्ये जो फरक आहे तो किती दिलेला आहे, 18% गुण जास्त, 18% गुण हे जास्त आहे आणि 4% गुण जास्त आहेत, म्हणजे जो फरक आहे तो 4% आणि 18%चा। मग आपण 100% पैकी फरक कितीचा आहे, 4%चा आहे। 100% पैकी फरक कितीचा आहे, 4%चा आहे। तर किती गुण असावेत, अगोदर किती गुण असावेत जेणेकरून फरक किती पडला आहे, 18 गुणांचा फरक पडलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा 4 ला किती न गुणल्यानंतर 100 येणार आहे, तर 4 ला 25 चौक 100, तसंच 18 ला पण आपल्याला काय करायचं आहे, 25 न गुणायचं आहे। तर त्यामध्ये आपल्याला गुणाकार करा, यामध्ये 25 गुणिले 18, 18 पंचे 90, 18 दोन्ही 36 आणि 36 आणि 9 किती झाले 45, म्हणजे जो पेपर आहे तो किती गुणांचा असणार आहे, 450 गुणांचा असणार। अतिशय सिंपल आहे। टक्केवारीतला फरक किती आहे, 4% फरक आहे। गुणातला फरक किती आहे, 18 आहे। 100 पैकी 4चा फरक, तर कितीला 18चा फरक, 100 पैकी 4चा फरक, तर कितीला 18चा फरक। क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, किंवा जो रेशो आहे त्या रेशोने आपल्याला त्याला गुणायचं आहे। 4 ला 25 न गुणा, 18 ला 25 न गुणा, म्हणजे जे एकूण गुण आहे ते आपल्याला किती मिळणार आहे, 450 मिळणार आहे। तर पुढचा क्वेश्चन आपण बघून घेऊया। हा पण क्वेश्चन अतिशय सोपा आहे। तर इथे आपल्याला तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा, एक माणूस आपल्या उत्पन्नाच्या X% रक्कम अन्नावर खर्च करतो, उत्पन्नाच्या 15% रक्कम भाडं, 30% उत्पन्न विजेवर, उर्वरित 20% तो वाचवतो आणि उत्पन्न 12,000 रुपये आहे। आणि कंडिशन दिलेली आहे, बचत केलेली रक्कम हे विजेवर खर्च केलेली रकमेपेक्षा 600 जास्त आहे। तर यामध्ये आपण ते मांडून घ्या व्यवस्थित बघा। अन्नावर किती खर्च करते तो, अन्न यावरती X% खर्च करते। त्यानंतर भाड्यावर किती खर्च करतोय, तर तो 15% रक्कम भाड्यावर खर्च करायला आहे। विजेवर किती खर्च होतोय, वीज, तर 30% रक्कम विजेवर खर्च होल्या। आणि तो वाचवतो किती, बचत किती आहे त्याची, तर Y% ही बचत आहे। आणि आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, बचत ही रक्कम विजेपेक्षा 600 रुपयाने जास्त आहे। किती आहे, 600 रुपयाने जास्त आहे। Y% आहे 600 रुपये जास्त आहे, म्हणजे आपल्याला 600 रुपये म्हणजे किती टक्के हे काढायचं आहे। म्हणजेच 100% म्हणजे किती, 100% म्हणजे किती, 12,000 रुपये। 100% म्हणजे किती, 12,000 रुपये, म्हणजे X बरोबर 600 येणार, म्हणजेच किती टक्के म्हणजे 700। तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार करून आपण हे उत्तर मिळवू शकतो। मग यामध्ये किती टक्के बघा, 100 गुणिले 700 12,000, 100 गुणिले 700 भागिले किती करायचं आहे, 12,000, म्हणजे आपल्याला 600 म्हणजे किती टक्के मिळणार, 1 2 3 1 2 3, आणि हे 60 आलं उत्तर वरती, 60 झाले, 12 1 12 12 5 60, म्हणजे 5% रक्कम इथे आली। इथे रक्कम किती आली, 5% रक्कम, म्हणजे 5% रक्कम ज्यादा आहे। म्हणजे इथे तुमचं किती येणार उत्तर, 30 मध्ये 5% ज्यादा म्हणजे 35% येणार। किती येणार, 35%। मग आता झाले किती रक्कम बघा, टोटल बघा यामध्ये 35 65 70 80 80% रक्कम खर्च व्हायला लागले, लक्षात ठेवा। टोटल 80% रक्कम खर्च व्हायला, म्हणजे तर आपल्याला काय विचारलेलं आहे, X ची मूल्य, हेच मूल्य विचारलेलं आहे। मग 100 वजा 80, तर किती येणार आहे, 20% रक्कम तो अन्नावर खर्च करायला आहे। 20% रक्कम तो काय होतोय, अन्नावर खर्च करायला आहे। अशा रीतीने आपल्याला ट्रिक्स लावून बरेच क्वेश्चन आपण सोडवू शकतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद.